ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि तिकडे ममता दीदींचा बंगाल काबीज करण्यासाठी भाजपनं रणनीती आखण्यास सुरुवात केलेली आहे। पश्चिम बंगालच्या निवडणुका सुद्धा जवळ येऊ लागलेल्या आहेत आणि भाजपकडनं 2 मराठी नेत्यांवरती याची जबाबदारी मिळाली आहे। सुनील देवधर यांच्यावरती बंगालची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे, तर विनोद तावडे यांच्यावरती हरियाणाची जबाबदारी आहे। पश्चिम बंगालमध्ये 5 विभागांमध्ये या सगळ्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत। सुनील देवधर यांच्यावर पश्चिम बंगालची जबाबदारी असेल। त्रिपुरामध्ये जेव्हा निवडणुका झाल्या होत्या तेव्हा त्रिपुरामध्ये भाजपला कमालीचं आणि मोठं यश मिळवून देण्यात सुनील देवधर यांचा मोठा वाटा होता आणि आता मिशन पश्चिम बंगालसाठी सुद्धा सुनील देवधर यांच्या नावाला पसंती दिली जाते। प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत। प्रशांत, पश्चिम बंगालच्या निवडणुका भाजपसाठी किती महत्त्वाच्या आणि सुनील देवधरांना जबाबदारी मिळाली आहे? ज्ञानदा, आपण पाहिलं होतं की बिहारमध्ये देवेंद्र फडणवीस हे निवडणूक प्रभारी होते आणि त्यानिमित्तानं एक मराठी चेहरा या संपूर्ण निवडणुकीमध्ये सक्रिय होता। आणि आता पश्चिम बंगालसाठी भाजपने एक वेगळी रणनीती आखलेली आहे। सहसा प्रभारी जो आहे तो एक असतो संपूर्ण राज्यासाठी, मात्र पश्चिम बंगालमध्ये भाजपनं या राज्याची 5 भागामध्ये विभागणी केलेली आहे आणि 5 प्रभारी नियुक्त केलेले आहेत। या 5मध्ये विनोद तावडे आणि सुनील देवधर हे 2 मराठी चेहरे देखील आहेत। सुनील देवधर हे आपल्याला त्रिपुरातल्या विजयामुळे माहिती आहेत। विनोद तावडे यांना नुकतंच हरियाणाची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये स्थान मिळालेलं आहे। आणि आता पश्चिम बंगालमध्ये भाजपची अशा पद्धतीनं रणनीती आखली गेलेली आहे। पश्चिम बंगालमध्ये मेच्या दरम्यान विधानसभा निवडणुका होणं अपेक्षित आहे आणि तिथं लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं 42 पैकी 18 जागा जिंकलेल्या होत्या। विधानसभा निवडणुकीत मागच्या वेळी भाजपला फारसं यश मिळालेलं नव्हतं, केवळ 3 जागा भाजपला त्या ठिकाणी मिळालेल्या होत्या। मात्र लोकसभा निवडणुकांमधलं हे जे यश आहे त्याच्यामुळे भाजप त्या ठिकाणी पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसतोय आणि किमान विरोधी पक्षाची स्पेस जरी आपण त्या ठिकाणी घ्यावी या दृष्टीनं जोरदार प्रयत्न सुरू केलेले आहेत। अमित शहांनी तर मिशन 200 भाजपसाठी जाहीर केलेलं आहे आणि त्या दृष्टीने ही सगळी तयारी म्हणता येईल आणि या मिशन बंगालमध्ये मराठी शिलेदार सुद्धा भाजपचे दिसत आहेत। अर्थात प्रशांत, सुनील देवधर यांचं नाव निश्चित करण्यामागे काही विशेष कारण आहे का? नक्कीच त्रिपुरामध्ये त्यांचा अनुभव मोठा आहे। त्रिपुरा आणि बंगाल ही दोन्ही राज्य जे आहेत ते एकमेकांना लागून आहेत आणि विशेष करून दोन्ही ठिकाणी तृणमूल काँग्रेसचं अस्तित्व जे आहे ते जास्त आहे। म्हणजे त्रिपुरामध्ये सुद्धा जेव्हा भाजपनं पाय रोवले त्यावेळी तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांना त्यांनी आपल्या पक्षामध्ये समाविष्ट करून घेतलेलं होतं आणि कदाचित हाच अनुभव जो आहे तो गृहीत धरला असावा, कारण त्या ठिकाणी सगळ्यात मोठा चॅलेंजर जो आहे तो तृणमूल काँग्रेस आहे आणि त्यांना कसं हाताळायचं याचा अनुभव सुनील देवधर यांच्या पाठीशी आहे। शिवाय ते आंध्र आणि तेलंगणा या ठिकाणी सुद्धा गेल्या काही दिवसापासून काम करतायत आणि या संघटनात्मक बांधणीचा जो त्यांना अनुभव आहे त्या दृष्टीनं ही निवड जी आहे ती केली गेली असावी। प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।